मित्र नमस्कार. मी बघितली देशभक्तीवर आधारित एक वेब सिरीज जिचं नाव आहे स्पेस जेन चंद्रयान. ज्यात मुख्य भूमिकेत आहेत नकुल मेहता, श्रिया सरेन, गोपाल दत्त, प्रकाश बेलावडी इत्यादी. ही एक सत्य घटनेवर आधारित सायन्स फिक्शन मूवी आहे, ज्यात आपल्याला दाखवलं जातं की कसे ते चंद्रयान सुरुवातीला अपयशी झाले, पण आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर ते यशस्वी झाले. या वेब सिरीजची किंवा मूवीची एक खासियत म्हणजे यात बऱ्याच सत्य घटना दाखवल्या आहेत. जसे चंद्राच्या डार्क साईडवर आधी यान कोण पाठवणार याच्यासाठी चाललेली आंतरराष्ट्रीय चुरस, दुसऱ्याच्या देशाची सिस्टीम हॅक करणे, कोविड इत्यादी आंतरराष्ट्रीय घडामोडी चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत. काही ठिकाणी VFX चांगले झाल्याचे दिसते, तर काही ठिकाणी ठीकठाकच आहेत. बॅकग्राऊंड म्युझिकही उत्कंठा वाढवणारे आहे. ओव्हरऑल ही एक खूप चांगली वेब सिरीज बनू शकली असती, पण यात काही त्रुटी आहेत. सगळ्यात मुख्य त्रुटी म्हणजे स्क्रिप्ट. पहिले 2 एपिसोड बघितल्यावर असे जाणवते की ही वेब सिरीज इस्रोला कमी लेखण्यासाठीच बनवली गेली आहे, किंवा आपल्या शास्त्रज्ञांना कमी लेखण्यासाठी बनवली गेली आहे. इस्रोचा अधिकारी त्याच्या सहकाऱ्यांना म्हणजे शास्त्रज्ञांना विचित्र पद्धतीने झापताना दाखवला आहे. पहिले 2 एपिसोड तर त्याने एक तर मोठ्याने ओरडण्यात, नाही तर ओव्हर ॲक्टिंग करण्यात घालवले आहेत. ॲक्टिंगबाबत तर काय बोलायचे. आपला हिरो एकतर खूप गोंधळलेला, नाही तर खूप गहिवरलेला दाखवला आहे. त्याची एकसारखी ॲक्टिंग बघून आपल्यालाच कंटाळा येतो. यातल्या अभिनेत्रीची ॲक्टिंग तर एकदम डोक्यात जाते. तिने इतकी विचित्र पद्धतीने हळूहळू बोलत ॲक्टिंग केली आहे की काय सांगावे. ॲक्टिंगबाबत इतर पात्रांचेही योगदान काही सांगण्यासारखे नाही. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे वेब सिरीजसाठी घेतली गेलेली अति लिबर्टी. चंद्रयानला वाचवण्यासाठी तिथले शास्त्रज्ञ इतके पोरकटपणाचे उपाययोजना करतात, हे बघून आपल्याला हसू येतं. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना डोक्याने कमी, हताश, हतबल असं विचित्र काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला आहे. VFX काही ठिकाणी चांगले झाले असले तरी काही ठिकाणी मात्र फार सोसो आहेत. एखादा व्हिडिओ किंवा एखादी इमेज नीट रेंडर झाली नाही तर कसं दिसतं तसे ते VFX दिसतात. कॅरेक्टर डेव्हलपमेंटसुद्धा नीट झाली नसल्याने एकाही कलाकाराशी आपण कनेक्ट होऊ शकत नाही. मग त्या कलाकाराची बॅक स्टोरी कितीही विदारक का असेना, आपण त्याच्याशी कनेक्टच होऊ शकत नाही. कोणी उठून कुठल्याही ड्रेसमध्ये इस्रोच्या ऑफिसमध्ये घुसतंय, कोणी रावणाच्या वेशामध्ये ऑफिसमध्ये घुसतोय, तोही चंद्रयानचा प्रोजेक्ट चालू असताना त्याच्या कंट्रोल रूममध्ये घुसतंय, आणि कंट्रोल रूमचा सेटअपही अतिशय किरकोळ अशा स्वरूपाचा दाखवला आहे, जो इस्रोचा अजिबात वाटत नाही. एकंदरीत ही एक किरकोळ ते बऱ्या स्वरूपाची वेब सिरीज बनलेली आहे. मी स्पेस जेन चंद्रयानला देईल 10 पैकी 5 मार्क्स. कारण यात सायफायच्या नावाखाली, इस्रोच्या नावाखाली, ट्रू इव्हेंट्सच्या नावाखाली, सत्य घटनेच्या नावाखाली काहीही दाखवलं गेलं आहे जे प्रेक्षकांना रुचेल असं वाटत नाही. बाकी तशी वेब सिरीज क्लीन आहे, सहपरिवार बघण्यायोग्य आहे. इतर काही बघायला नसेल तर तुम्ही ही वेब सिरीज बघू शकता. बाकी तुम्ही ही वेब सिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.